नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणजे सॉम, त्यालाच एक और नाव आहे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर मॉस। आपण स्टार्ट केलेला आहे चॅप्टर नंबर फर्स्ट म्हणजे युनिट नंबर फर्स्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया। याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन बघितली होती मुवमेंट ऑफ इनर्शियाची, त्याच्यानंतर बघितलं होतं रेडियस ऑफ गायरेशन। आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत पॅरलल ॲक्सिस थेरम, त्याच्यानंतर शिकणार आहोत परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया। आता विद्यार्थी मित्रांनो बघा, जे आता सायंटिफिक जे मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे हे ऑलरेडी काय आहे म्हणजे की फॉर्म्युले काढून दिलेले आहेत आपल्याला। जर समजा एक हे बॉडी आहे समजा, आणि या बॉडीचा जर समजा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तर याच्या सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शियाचा आपल्यापाशी फॉर्म्युला आहे। हा असा जर रोटेट होत असेल किंवा असा रोटेट होत असेल, पण पॅरलल ॲक्सिस थेरम मध्ये काय होते माहित आहे का, सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया नाही काढायला लागत, सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया नाही काढायला लागत। तो काय करते की आपल्याला या साइड पासून मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे। आता ही बॉडी अशी रोटेट करायची इथून पूर्णच्या पूर्ण, तर मग तेव्हा मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतात किंवा हे बॉडी ही अशी मुवमेंट करायची आहे तर तेव्हा मुवमेंट कसा काढायचा, तर त्याच्यासाठी आहे पॅरलल ॲक्सिस थेरम। आणि आता आपण पॅरलल ॲक्सिस थेरम सुरू करूया। तर चला तर शिकूया पॅरलल ॲक्सिस थेरम। पॅरलल ॲक्सिस थेरम नुसार बघा आता काय होते बघा, हे जर समजा एक बॉडी आहे, हे बॉडी आहे आणि ह्या बॉडीचा हा सेंटर आहे, किंवा हे एक बॉडी आहे, हा एक्स ॲक्सिस घेतला आपण, ह्या बॉडीचा हे सेंटर आहे, एक रिजिड बॉडी, हा आहे वाय वाय ॲक्सिस। आता जर या बॉडीला जर समजा आपण असं गोल 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 फिरवलं तर याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया तर निघून जाईल डायरेक्टली, कारण डायरेक्ट फॉर्म्युले आपल्यापाशी ऑलरेडी आहेत। सेंटर पासून जर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे बॉडीचा तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे, पण बॉडी हेच आहे, बॉडी हेच आहे एक्स एक्स ॲक्सिस। आणि तुम्ही म्हणसाल की हे बॉडी या सेंटर पासून न फिरता इथून फिरवायची आपल्याला, इथून ए बी, म्हणजे अशी गोल फिरली पाहिजे, इकडली अशी काय झाली पाहिजे, गोल फिरली पाहिजे। तर तेव्हा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय राहणार मग, तर त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो याचा फॉर्म्युला आहे। फॉर्म्युला बघा, जर आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ॲक्सिस काढायचा असेल तर सर्वात आधी याचा सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायला लागते, त्याला आयजी म्हणतात। काय म्हणतात, आयजी। या बॉडीचा एरिया, या बॉडीचा एरिया आणि या पॉइंट पासून तर एवढं डिस्टन्स म्हणजे असते हाईट, म्हणजे इथं हाईटचा स्क्वेअर। हा फॉर्म्युला आहे पॅरलल ॲक्सिस थेरम। जर समजा तुम्हाला जिथून पण समजा बॉडीला काय करायचं आहे, फिरवायचं आहे गोल गोल गोल, तर तुम्ही पॅरलल ॲक्सिस थेरम नुसार हे करू शकता, तुम्ही रोटेट करू शकता। सेंटर पासून म्हटलं तर डायरेक्ट काय लागते, फॉर्म्युला। तसंच बघा जर वाय वाय ॲक्सिस असतो, ही बॉडी आहे, हा वाय ॲक्सिस आहे, आणि या बॉडीला जर समजा आपल्याला इथून रोटेट करायचं आहे ए बी, इथून फिरवायचं आहे, इथून असा गोल 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 फिरेल, तर इथं पण एखादी काय लागेल, पॅरलल ॲक्सिस थेरम लागणार, आय वाय वाय ॲक्सिस। सर्वात आधी याचा आयजी करायला लागते आपल्याला, आयजी, त्यानंतर याचा एरिया, एरिया इंटू हाईटचा स्क्वेअर, हे डिस्टन्स म्हणजे हाईट। हा पॅरलल ॲक्सिस थेरमचा फॉर्म्युला आहे। विद्यार्थी मित्रांनो याच्यावर 4 मार्काचा क्वेश्चन येते, तर डेफिनेशन लिहून घ्या। तर डेफिनेशन नुसार बघा, द मुवमेंट ऑफ इनर्शिया, the moment of inertia of a plane section about any axis is equal to
Moment of inertia of the plane section. Moment of inertia of the plane section. एक बार मैं डबल रिप्रेशन लिहून देतो. The moment of inertia of a plane section about any axis is equal to moment of inertia of the plane section about parallel axis passing through its centroidal or center of gravity, centroid or center of gravity plus the product of area and the square of perpendicular distance. The square of perpendicular distance between axes, between two axes. म्हणजे काय बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन सेक्शन अबाउट एनी एक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया of the plane section about parallel axis passing through its centroid or center of gravity plus product of area and square of perpendicular distance between the two axes. तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही जर समजा या बॉडीला कोणत्याही अँगल मध्ये जर समजा तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट ऍक्सिस मध्ये जर फिरवायचं असेल तर तुम्ही फिरू शकता. याचा फॉर्म्युला आहे, मी फॉर्म्युला तुम्हाला वर लिहून दिलाच होता, पुन्हा फॉर्म्युला लिहून देतो. मोमेंट ऑफ इनर्शिया is equal to Ig plus AS square. हा फॉर्म्युला आहे. x एक्सिस साठी असला तिथे x एक्सिस येईल आणि y एक्सिस असला तर y एक्सिस येईल. A म्हणजे होते एरिया ऑफ सेक्शन. त्याच्यानंतर h म्हणजे होते परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन. परपेंडिक्युलर डिस्टन्स between parallel line. त्याच्यानंतर Ig म्हणजे होते मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइडल ऍक्सिस. म्हणजे की तुम्ही कोणत्याही पॉइंट वरून मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडीचा काढू शकता, म्हणजे की पॅरलल ऍक्सिस करायला. तसंच बघा आता परपेंडिक्युलर ऍक्सिस ठरवा. नवीन परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम म्हणजे काय होते, एक बॉडी आहे, बॉडीचं हे सेंटर, याच्यामध्ये तीन ऍक्सिस घेतले आपण. एक घेतला एक्स ऍक्सिस, एक घेतला वाय ऍक्सिस आणि काय झेड ऍक्सिस.
तर जर समजा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया झेड झेड एक्सिसचा काढायचा असेल तर सिंपल आहे, सर्वात आधी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स एक्सिसचा काढावा लागेल प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया वाय वाय एक्सिसचा काढावा लागेल, आणि हेच यालाच म्हणतात परपेंडिक्युलर एक्सिस थेरम. दोन्हीही मोमेंट ऑफ म्हणजे एक्सिसची एक्स एक्स एक्सिस आणि वाय वाय एक्सिसची ऍडिशन म्हणजे परपेंडिक्युलर मोमेंट ऑफ इनर्शिया. तर याची डेफिनेशन लिहिली तर बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा असं लिहू आपण, इट स्टेट that the moment of inertia of a plane section about an axis perpendicular to the figure and passing through the centroid is equal to the sum of moment of the inertia of the plane figure about two mutually perpendicular axes. Two mutually perpendicular axis passing through CG or centroid. म्हणजे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय म्हणते की जो मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स एक्सिस आणि प्लस एक्स आय वाय वाय एक्सिस याची ऍडिशन म्हणजे होते परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. तसंच बघा, तुम्हाला एखादी क्वेश्चन पण विचारतात पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाचा, तर पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया पण बघूया. हे लास्ट पॉइंट आहे या थेरॉटिकलचा, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. तर पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय होते बघा, आय झेड झेड हा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आहे इज इक्वल टू आय पी. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम प्लस पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात इज इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. हा फॉर्म्युला आहे, आय एक्स एक्स आणि आय वाय वाय. याची जर डेफिनेशन लिहिली तर याची डेफिनेशन आहे द मोमेंट ऑफ इनर्शिया about ZZ axis is called polar moment of inertia. हे झाले पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. आता बघा दोन एक्झाम्पल घेऊया. थेरॉटिकल टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे, तर न्यूमेरिकल स्टार्ट करूया.
न्यूमेरिकल. सर्वात आधी पहिला पार्ट रेक्टेंगल. आता रेक्टेंगल बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. हा असा असतो रेक्टेंगल. जे हे आडवी साईड असते याला ब्रेथ म्हणतात. काय म्हणतात? ब्रेथ. जे उभी साईड असते त्याला डेप्थ म्हणतात. आडव्या साईडला ब्रेथ आणि उभ्या साईडला काय म्हणतात? डेप्थ म्हणतात. लक्षात ठेवा. तर याचा एरियाचा फॉर्म्युला आहे बी इंटू डी, ब्रेथ इंटू डेप्थ. त्याच्यानंतर जर याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे एक्स एक्स ऍक्सिसचा, आय एक्स एक्स इज इक्वल टू आय जी. फॉर्म्युला तुमच्या पाठच असेल बी डी क्यूब अपॉन 12. जर समजा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया वाय वाय ऍक्सिसचा काढायचा असेल तर आय जी, तर इथं आहे बी क्यूब डी बाय 12. बस, बाकीचं काही नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर एक न्यूमेरिकल घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. ए रेक्टेंगुलर सेक्शन a rectangular beam section has width of 200 mm and depth of 300 mm using parallel axis theorem. Using parallel axis theorem. Calculate moment of inertia its base. Moment of inertia its base. आता बघा प्रॉब्लेम काय म्हणते. ए रेक्टेंगुलर सेक्शन आहे, बीम सेक्शन असं. त्याच्यानंतर त्याला काय म्हटलेलं आहे, विड्थ आहे 200 mm आणि डेप्थ आहे 300. तर याला ब्रेथच म्हणतात. ब्रेथ दिलेली आहे 200 mm आणि डेप्थ दिलेला आहे 300 mm. पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करा आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे बेस पासून. कुठून काढायचा विद्यार्थी मित्रांनो? या बेस पासून मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. आता कसा काढायचा याला नाव देऊन द्या आपण. तर सर्वात आधी पहिल्या स्टेप नुसार आपल्याला याचा एरिया काढावा लागेल. काय काढावा लागेल? एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय? बी इंटू डी. बी आहे 200, डी आहे 300. कॅल्क्युलेटर मध्ये करू. 200 इंटू 300 किती होते? 200 इंटू 300 आणि ईएनजी बटन दाबून देऊ. इथं आलं 60 इंटू 10 टू द पॉवर 3 mm स्क्वेअर. हा झाला एरिया. त्याच्यानंतर आपल्याला याचा आयजी करायला लागते. काय करायला लागते विद्यार्थी मित्रांनो? आयजी. आयजीचा फॉर्म्युला काय? आता हा एक्स एक्स ऍक्सिसचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आहे बी डी क्यूब बाय 12. याच्यावरून लक्षात येऊन जाते हा एक्स एक्स ऍक्सिस आहे. तर बी किती आहे? 200. डी किती आहे? 300 चा क्यूब अपॉन 12. तर कॅल्सी मध्ये टाकूया. तो किती येते? 200 नंतर 300 चा क्यूब अपॉन 12. एनजी बटन दाबसाल तर इथे येते 450 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. हा झाला आयजी. त्याच्यानंतर आपल्याला एच काढायला लागते. एच म्हणजे बघा सेंटर पासून तर इथपर्यंतचा डिस्टन्स. आता हे जो आहे 300 तर हे किती झालं मग? 150. एच इज इक्वल टू 150. आणि आता लावूया पॅरलल ऍक्सिस थेरम. काय लावायचं आहे? पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम नुसार
I xx इज इक्वल टू IG प्लस a इंटू h चा स्क्वेअर. आता IG किती आला 450 इंटू 10 टू द पॉवर 6. एरिया किती आहे 60 इंटू 10 टू द पॉवर 3 आणि एच किती आहे 150 त्याचा स्क्वेअर. आणि याचा आता फायनल आन्सर येणार आहे. फायनल आन्सर आता जागाची कमी असल्यामुळे इथं फायनल आन्सर इथं लिहितो. तर आता आपला Ixx येणार आहे. टोटल कॅल्क्युलेट जर केलं कॅल्शियम 450 इंटू 10 टू द पॉवर 6 प्लस 60 इंटू 10 टू द पॉवर 3 आणि इंटू 150 चा स्क्वेअर. तिथे येते 1.8 into 10 to the power 9 mm to the power 4. Problem is solved. काय केलं फक्त विद्यार्थी मित्रांनो एक वेळा पुन्हा सांगतो. या प्रॉब्लेम मध्ये रेक्टँग्युलरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा होता. तर हे साइड केली ब्रेथ आहे 200 डेप्थ आहे 300 mm. एरिया काढला b into t 200 into 300 म्हणजे 60 into 10 to the power 3 mm स्क्वेअर. मग IG काढला फॉर्म्युला आहे bd क्यूब बाय 12. बी च्या जागी बी ची व्हॅल्यू डी च्या जागी डी ची व्हॅल्यू आणि 12. आन्सर काढलं हे आलं. नंतर हाईट म्हणजे सेंटर पासून तर जे आपल्याला जिथून मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तिथपर्यंत डिस्टन्स 150. पॅरलल ऍक्सिस थेरम लावला Ixx इज इक्वल टू IG प्लस AS स्क्वेअर. IG च्या जागी IG ची व्हॅल्यू A च्या जागी A ची व्हॅल्यू H च्या जागी H ची व्हॅल्यू आणि हे. आणि इथंच एक जागा पण आहे मला माहितच नव्हतं. तर याच्यानुसार आपण इथंच लिहू. किती आला आपलं 1.8 into 10 to the power 9 mm to the power 4 हा आला Ixx. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा. टोटली पहिला चॅप्टर हा पूर्णच्या पूर्ण युट्यूबवर अवेलेबल आहे. टोटल या चॅप्टरचे 20 लेक्चर्स आहेत आणि 20 लेक्चर मध्ये हा चॅप्टर आपला कंप्लीट होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर जर समजा कोणाला जर समजा ऑनलाईन क्लास जर लावायचा असेल तर तुम्ही आपलं ऍप्लिकेशन आहे TCC अकॅडमी बाय तायडे सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून जो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. धन्यवाद.